नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की MSTCT ची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये भरपूर साऱ्या शिफ्ट झाल्या होत्या। तर ह्या शिफ्ट मध्ये शिफ्ट वाईज टॉपर किती मार्क्सचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला माहिती असणार आहे की शिफ्ट वाईज टॉपर किती मार्क्सचा आहे तेव्हा आपण इझिली प्रिडिक्ट करू शकतो की ती एक्झाम इझी होती, हार्ड होती की मॉडरेट होती, आणि त्याच्यावरून आपल्याला आपले पर्सेंटाइल नक्कीच इझिली कॅल्क्युलेट करता येणार आहेत बघा, किंवा प्रिडिक्ट करता येणार आहेत बघा। त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित शिफ्ट वाईज टॉपर किती मार्क्सचा आहे ते बघणारच आहोत। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिफ्ट वाईज टॉपर तुम्ही बनवलेत कुठून किंवा काढलेत कुठून? तर विद्यार्थी मित्रांनो, आपली युनियन एज्युकेशन टीम होती ती जेव्हा एक्झाम चालू होती तेव्हा वेगवेगळ्या एक्झाम सेंटरला व्हिजिट करत होती, तिथून डेटा कलेक्ट करत होती, त्या स्टुडंटला जेव्हा डिस्कस केलं किंवा त्याच्या स्टुडंटला फीडबॅक घेतला, त्याच्यानंतर रिव्ह्यू केल्यानंतरच आपण हा डेटा क्रिएट केलेला आहे बघा। त्यांचे फीडबॅक फॉर्म भरून घेतले आहेत। त्याचबरोबर आपले जे पण व्हॉट्सअप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण जे पण फॉर्म होते ते रिलीज केले होते। त्याच्यामधून जे स्टुडंटचे हायेस्ट मार्कचे रिस्पॉन्स आलेले आहेत त्याच्यावरून आपण एक कन्सिडर केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जे पण काही स्टुडंट बघतायत तर त्याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क आलेले असतील जे आपण व्हिडिओमध्ये सांगितले, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता। त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच हेल्प होऊ शकते की अजून ह्याच्यापेक्षा जो पण ऍक्युरेट डेटा आहे तो आपल्याला सांगण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, प्लीज जर तुम्हाला आता आपण जे शिफ्ट वाईज टॉपर सांगणार आहे त्यांच्यापेक्षा जास्त मार्क असतील त्या पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा कमेंट करा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ बनवण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे बघा, आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा, शेअर करा, की जेणेकरून हे व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत पोहोचतील, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि सर्व स्टुडंटला फायदा होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय बघा। तर ह्या सेमिनार मध्ये आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची जी पण डिटेल इन्फॉर्मेशन आहे की लाईक ब्रांच सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन, कुठलं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलला सूट करणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सेमिनार मध्ये डिस्कस करणार आहोत बघा। त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपवरची या सेमिनारची लिंक येणारच आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि सेशन अटेंड करा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या सेमिनार मध्ये आपले जे पण काउन्सिलिंगचे प्लॅन आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत। तुम्हाला इनिशियल लेवलला चेकआउट करायचे असतील तर युट्यूब वरती आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता की युनियन एज्युकेशन 2025 काउन्सिलिंग ब्रांच लॉन्च झालेली आहे। ते व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। त्याच्या रिगार्डिंगचे जे डिटेल व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा नक्कीच चेकआउट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आता आपण आपल्या मेन कंटेंट वरती येऊयात, ते म्हणजेच शिफ्ट वाईज जे पण टॉपर आहेत त्यांच्या रिगार्डिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी 19 तारखेची जी शिफ्ट झाली होती त्याच्या रिगार्डिंग बघूयात। तर फर्स्ट शिफ्ट जी होती 19 तारखेची, तर त्याचा टॉपर आहे 176 मार्कचा। त्याचबरोबर जो सेकंड शिफ्ट आहे त्याचा जो टॉपर आहे तो 158 मार्कचा असणार आहे बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, जर ह्याच्यापेक्षा ह्या शिफ्ट मध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आलेले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल किंवा सर्व स्टुडंटला सुद्धा कळेल की त्याचा जो करेक्ट टॉपर किती मार्कचा आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 20 तारखेच्या बाबतीत डिस्कस करायचं झालं तर 20 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट झाली होती, 20 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला 165 मार्क्सचा टॉपर आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर सेकंड शिफ्ट मध्ये 20 तारखेला 161 मार्क्सचा हा टॉपर आपल्याला बघायला मिळत होता बघा। तर आता आपण 21 तारखेच्या बाबतीत बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, 21 तारखेच्या बाबतीत डिस्कस करायचं झालं तर फर्स्ट शिफ्ट जी होती तर फर्स्ट शिफ्ट मध्ये 179 मार्क्सचा जो टॉपर आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर 21 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये 160 या मार्क्सचा आपल्याला टॉपर बघायला मिळणार आहे बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या शिफ्ट मध्ये शिफ्टचा टॉपर हा कमी मार्कचा असेल तर ती शिफ्ट आपण हार्ड नक्कीच कन्सिडर करू शकतो, आणि ज्या शिफ्ट मध्ये टॉपर हा जास्तीत जास्त मार्काचा बघायला मिळेल तर त्या शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल होती ती इझी आपण कन्सिडर करू शकतो, आणि ह्या अकॉर्डिंग आपले पर्सेंटाइल बदलणार आहेत बघा। त्याच्या रिगार्डिंगचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच पोस्ट केलेला आहे, तुम्ही आय बटन मध्ये नक्कीच तो चेकआउट करू शकता आणि बघू शकता बघा। विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या शिफ्टच्या बाबतीत बघायचं झालं तर 22 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती तर त्या शिफ्टच्या बाबतीत डिस्कस करायचं झालं तर फर्स्ट शिफ्ट मध्ये साधारणपणे 181 मार्कचा जो टॉपर आहे तो आपल्याला बघायला मिळतो बघा। आणि 22 तारखेला जो सेकंड शिफ्ट झाली होती तर सेकंड शिफ्ट मध्ये 162 मार्कचा जो टॉपर आहे तो आपल्याला बघायला मिळणारच आहे बघा। त्याचबरोबर 23 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, 23 तारखेच्या फर्स्ट शिफ्ट जी होती तर 23 तारखेच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये साधारणपणे 168 मार्कचा आपल्याला टॉपर बघायला मिळतोय, आणि सेकंड शिफ्ट मध्ये 175 मार्क्सचा आपल्याला टॉपर बघायला मिळणार आहे बघा। त्याचबरोबर 24 तारखेला कुठल्याही प्रकारची सीईटीची एक्झाम कंडक्ट झाली नव्हती, त्याच्यामुळे डायरेक्ट 25 तारखेच्या बाबतीत बघूयात। तर 25 एप्रिलला जी फर्स्ट शिफ्ट झाली होती तर 25 तारखेच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये 158 मार्कचा जो टॉपर आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, आणि सेकंड शिफ्ट मध्ये 180 मार्कचा आपल्याला टॉपर बघायला मिळणार आहे बघा।
त्याच्यानंतर 26 तारखेला जी शिफ्ट झाली होती, 26 तारखेच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये साधारणपणे 170 मार्कचा आपल्याला टॉपर बघायला मिळतोय आणि सेकंड शिफ्ट मध्ये 179 मार्क्सचा आपल्याला टॉपर बघायला मिळणार आहे बघा. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस म्हणजे 27 एप्रिलचा. तर विद्यार्थी मित्रांनो 27 एप्रिलला फर्स्ट शिफ्ट मध्ये मोठा गोंधळ राहिला होता. खूप सारे क्वेश्चन चुकीचे आल्यामुळे तिची री एक्झाम झाली होती 5 तारखेला. तर त्याच्या बाबतीत पण डिस्कस करूयात. तर 27 एप्रिलच्या सेकंड शिफ्टच्या बाबतीत बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर 27 एप्रिलला सेकंड शिफ्ट मध्ये साधारणपणे 183 मार्क्सचा हा टॉपर आपल्याला बघायला मिळतोय. आणि जी फर्स्ट शिफ्टची री एक्झाम झाली होती ती म्हणजे 5 मे ला जी री एक्झाम झाली होती त्याच्या बाबतीत बघायचं झालं तर 5 मे ला जी शिफ्ट झाली होती त्याच्या जो टॉपर आहे तो 181 मार्कचा आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो हे तर झाले ओव्हरऑल सगळे टॉपर. जर तुम्हाला एका स्पेसिफिक शिफ्ट मध्ये आपण सांगितलेल्या मार्कपेक्षा जास्त मार्क येत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला जास्त मार्क आहेत आणि ते किती आहेत, जेणेकरून आम्हाला सुद्धा आणि सर्व स्टुडंटला सुद्धा कळेल की त्याचा रिवाइज टॉपर किती मार्कचा असणार आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणतच आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईल वरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच मिळवून देण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही युनियन एज्युकेशनला नक्कीच फॉलो करू शकता. त्याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सारे स्टुडंट आता आपल्याला कॉल करतायत, मेसेजेस करतायत, कॉमेंट करतायत की आपल्याला थोडे कमी मार्क आलेले आहेत किंवा थोडे कमी पर्सेंटाईल येऊ शकतात तर आपल्याला कॉलेज मिळेल का. तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईल वरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज असेल, ब्रांच असेल मिळवून देण्यासाठी युनियन एज्युकेशन नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्यासाठी आपण काउन्सिलिंगचे प्लॅन सुद्धा लॉन्च केलेले आहेत. ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहे. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि सेशनचा फायदा करून घ्या बघा. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब वरती आणतच राहणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरही करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयाच काउन्सिलिंग मध्ये.